चला आपण मॅच सुरू करूयात. फेरी क्रमांक 2 ची मॅच आपण पाहतोय. रिशान इलेवन बारसू विरुद्ध आपण मॅच पाहतोय विग्नर 11. पहिला बॉल. हो 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 काय फटका. अप्रतिम अप्रतिम एवन क्वालिटीचा षटकार. पिक्चर अभी बाकी है. ये तो ट्रेलर है. भूषण बावदा ने पहिल्याच बॉल वरती इरादे स्पष्ट केलेत. भूषण बावदानेच्या माध्यमातून धनगर समाज आणि धनगर समाजातील उत्कृष्ट फलंदाजाच्या यादीतील एक मोठं नाव म्हणजेच भूषण बावदाने आपल्याला बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती षटकार आला. समोरच्या दिशेनं लॉंग ऑन कॉर्नरच्या दिशेला फटका केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. चेतन धावतोय आणि 2 धावा कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण. 2 धावे धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. त्याचबरोबर पाणी हेच जलजीवन, पाणी हेच अमृत. आणि खरं तर ज्यांच्या माध्यमातून अगदी दिवसभर आज लागणाऱ्या या स्पर्धेच्या दरम्यान जे खेळाडूंना पाणी महत्वाचं ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेलं आहे असे श्याम जलजीवनचे स्पॉन्सर्ड सन्माननीय श्याम गुप्ता सरांचं इथे शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचंही स्वागत आयोजन कमिटीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. बॅकफूट पंच. बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवलं. लांब 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 षटकार. भूषण बावदाने ब्रँड नाव दाखवतो या मैदानावरती. काय षटकार घेतोय. पहिल्या मॅच मध्ये थोडासा अडखळत खेळत होता. त्यानंतर भन्नाट फॉर्म मध्ये भूषण बावदाने पाहायला मिळतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून या इनिंग मध्ये या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 14 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. भूषण बावदानेच्या बॅटमधून 14 धावा आपल्याला पाहायला मिळालेत. पुन्हा चांगला स्ट्रोक. इनसाइड आउट ऑन दी राइस. अप्रतिम. पंचांचा इशारा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. भूषण बावदाने काय बॅटिंग करतोय. 2 षटकार 1 चौकार. या पहिल्याच षटकामध्ये अक्षरशः धाबांचा पाऊस पाऊस आणि पाऊस पाडत असताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीची पहिली मॅच आणि त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने बॅटिंग अप्रतिम गोलंदाजी दर्जेदार केली अर्थातच रत्नागिरीचा भूषण राहुल झोरे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. राहुलजी झोरे आपल्याला विनंती. पप्पू कचरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब मुख्य व्यासपीठावरती देत आहोत. राहुलजी झोरे आपण या. पुन्हा एकदा वार आणि पलटवार. ईट का जवाब पत्थर से. एक्शन वरती रिएक्शन. ईट फॉर टॅट. भूषण बावदाने क्लीन बोल्ड मैदानाच्या बाहेर. भूषण बावदाने अप्रतिम बॅटिंग. कम खर्चा ज्यादा चर्चा. भूषण बावदानेच्या पाहायला मिळालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुनील लांबोरे सरांना बॅटिंगसाठी इन ॲट नंबर 3. समालोचन म्हणून अगदी गोड आवाज. आणि क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्या खेळाने अनेक प्रेक्षकांची मन ज्या खेळाडूंना जिंकलीत असा सानपाडा गावचा एक उत्कृष्ट ऑलराऊंडर सुनील लांबोरे सर आपण बॅटिंगसाठी इन ॲट नंबर 3 या महत्वाच्या क्रमांकाच्या पोझिशनवरती फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॅटर नवीन बॅटर सज्ज आहे. स्ट्रायकर इनला गोलंदाज पूल करण्याचा प्रयत्न. फटका फसला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली धावतोय आणि एकच धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा केलेला नाहीये. माहीत होतं डीपला प्रोटेक्शन आहे आणि जवळपास पाहायला गेलं तर धावसंख्या झाली या सिंगल नंतर 19 धावा अशी धावसंख्या. 1 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 19 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. अजूनही विचार केला तर 4 षटकांची मॅच. 3 षटकांचा अजूनही खेळ बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये वादळी खेळ समाप्त झालाय. महत्वाची विकेट भूषण बावदाने तंबूच्या दिशेने परतलाय. ही महत्वाची जमेची बाजू म्हणावं लागेल तर विग्नर 11 संघासाठी राहिली आहे. आणि आता सुनील लांबोरे सर स्ट्रायकर इथला पाहायला मिळतो दुसऱ्या षटकामध्ये. इथे पाहायला गेलं तर पहिलाच बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळेल. अवे फ्रॉम द बॉडी पासून दूर टाकलेला 5व्या 6व्या स्टंपवरती टाकलेला बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. 5व्या 6व्या स्टंपवरती टाकलेला बॉल 5व्या 6व्या स्टंपवरती टाकलेला बॉल 5व्या 6व्या स्टंपवरती टाकलेला बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळतोय.
पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. मोठा फटका खेळला समोरच्या दिशेला, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, पत्र्यावरती पत्रातोड शॉट, बॉल मैदानाच्या बाहेर, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. एक नंबर वरती 4 धाब्याने धावफलक पुढे. सँडी गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. सँडीच्या पहिल्याच बॉलवरती समोरच्या दिशेने सुनील लांबोरे सरांनी दुसऱ्या बॉलवरती अप्रतिम स्ट्रोक. हो 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 हो, वेट अँड वॉच. इट्स ह्यूज अँड ह्युमंगस, इट्स मॅक्झिमम आउटस्टँडिंग सिक्सर. 2 धाबा. अगदी पाहायला गेलं तर वाटलं होतं, पण आवाक्याच्या थोडासा बाहेर घोषांकित क्षेत्रामध्ये या बॉलला पाठवलंय सुनील लांबोरे सरांच्या माध्यमातून. 2 धावेने धावफलक पुढे. 25 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. चांगला सो बाहेरचा बॉल चॉप केलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न झाला. दुसऱ्या धावेचा कॉल, वेगवान धावतो क्षेत्र खेळाडू आणि 2 धावा कंप्लीट. कॅन्डीच्या गोलंदाजीवरती चढवले, तिथे हल्ले हल्ले आणि हल्ले. अप्रतिम सुनील लांबोरे सरांच्या माध्यमातून. टोटल 27 अशी धावसंख्या धावफलकावरती दुसऱ्या षटकामध्ये. आतापर्यंत धावा बनवल्यात 8. कमी गतीने टाकलेला बॉल लवकर पीक केलं, बॉलला पाठवलं मैदानाच्या बाहेर, बॉलवरती केलं हल्ला, बॉलने गाठलं लांबचा पल्ला, षटकार. 33 धावा धावफलकावरती. रिशांक 11 बारसू. काय बॅटिंग केली या संघाने. सन्माननीय आदरणीय पांडुरंगजी आप्पे साहेब आपलं इथे शुभागमन होताना पाहायला मिळतंय. आपलंही आयोजन कमिटीच्या माध्यमातून स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम, मोस्ट वेलकम. आपण आलात, आपलं आयोजन कमिटीच्या माध्यमातून सहर्ष सहर्ष स्वागत. टोटल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 35 रन्स. 19 पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा. 17.50च्या गतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला बनत असताना पाहायला मिळते. प्रयत्न 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 पाहायला मिळालेत रिशांक 11 बारसू टीमच्या माध्यमातून. पण चैतन्याच्या फलंदाजीचा विचार केला तर अजूनही एकही बॉल फेस केलेला नाही या खेळाडूने. अक्षरशः 12 बॉल या क्रिकेटच्या बॅटिंगचा भूषण बावदाने आणि सुनील लांबोरे सरांच्या बॅटिंगचा अंदाज घेतला, आनंद घेतलाय चैतन्य या खेळाडूने. आणि आता तो स्ट्रायकर एंडला 3ऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती प्रेम, चैतन्य ऑन दी स्ट्राईक राऊंड विकेट. कमी गतीने टाकलेला बॉल, त्याच्यावरती केलाय प्रहार. बघतोस का रागानं, षटकार मारला या वाघानं. 6 धावा. टोटल 41 धावा धावफलकावरती. 35 होत्या 2 समाप्तीनंतर. पहिल्याच बॉलवरती 6. इथे पाडा बोलला जातोय फक्त आणि फक्त 6 6 6 आणि 6. सातत्याने मिळतात मोठ्या धावा. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक ऑन दी राईज विथ द टर्न केलेला फटका. 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. अगदी क्रिकेटच्या लाईफलाईनचा वापर केलाय, सिंगल आणि डबल. आणि 2 धावेने धावफलक पुढे. 43 या धावसंख्येवरती पाहायला मिळतो. शांत संयमी मॅच मैदानाच्या आतमध्ये एक संघ वरसर ठरताना बॅटिंगमध्ये पाहायला मिळतो. दुसऱ्या फेरीमध्ये पहिलीच मॅच पाहिली हाय स्कोरिंग. ही मॅच हाय स्कोरिंग होती की काय हे चित्र आपल्याला पाहायला मिळाले. आणि समोरच्या दिशेला स्टँड अँड डिलिव्हर, मग बॉल नशिबाची साथ मैदानाच्या आतमध्ये आला. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 3री धाव कंप्लीट होते का? 2च धावा. योग्य वेळी दिलेला नकार तुम्हाला खूप काही सांगून जातो आणि आता इथे योग्य वेळी नकार दिला. 2च धावांवरती समाधान मानलेलं आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या झाली 45 धावा. 53 धावसंख्येचा हाय स्कोरिंग आहे. या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड मोडले जातात ते म्हणजे तोडण्यासाठी, आणि तो रेकॉर्ड या स्पर्धेच्या निमित्तानं तोडला जाईल का? डायरेक्ट हिट, फलंदाज मैदानाच्या बाहेर. डायरेक्ट फिकी, डायरेक्ट इथे नेम पाहायला मिळालाय आणि झालाय चैतन्याचा गेम. चैतन्य बाद. हॅलो प्रेम प्रेम
स्वर्गीय अनिकेत दादा प्रतिष्ठान में आए हुए सभी खिलाड़ियों और दर्शकों का तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत। इस समय साधना क्रीड़ा नगरी के अंदर जो आप देख रहे हैं धनगर समाज का यह काफ़ी भव्य दिव्य प्रतियोगिता और इस समय अपने एक अंतिम पड़ाव की ओर आ चुका है और रनआउट होने के बाद अब एक नए बल्लेबाज इस समय क्रीज पर आ चुके हैं। प्रशांत एक उत्कृष्ट ऑलराऊंडर आहेत, बॅटिंगसाठी आपल्याला इनॅट नंबर 5 फलंदाजीसाठी पाहायला मिळतील। गेंदबाज तैयार, स्ट्राइक पर प्रशांत ऑफ साइड में खेला है, कारपेट शॉट, कारपेट की सहायता से फील्डर मौजूद, मात्र एक रन। इस एक रन की सहायता से टीम का स्कोर धीरे धीरे थोड़ा बढ़ते हुए टीम का स्कोर जा पहुंचा है 46 रनों पर और इस समय स्ट्राइक पर है सुनील स्ट्राइकर एंडला पाहायला मिळतोय। मोठे फटकेबाजी आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली। गोलंदाज पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता, इथे पाहिलं गेलं तर बॅटची लिडिंग एज लागली आहे, स्लिपच्या क्षेत्रामध्ये बॉल गेला, दुसरा डावेचा प्रयत्न केला, फेकी थोडीशी खराब राहिली आहे आणि पाहावं लागेल, नेम तर अचूक झालेला आहे, गेम झालाय का पाहावं लागेल। तिसऱ्या डावेचा प्रयत्न केला जातो, 3 धावा कंप्लीट झाला, चौथ्या डावेचा प्रयत्न केलाय, हो चिट्याची चपळा इथे पाहायला मिळाली, डोळ्याची पापणे लवते ना लवते तोपर्यंत 4 धावा कंप्लीट केल्यात। दिसतं तसं नसतं म्हणून तर सारं जग फसतं, वाटत होता 1 ते 2 धावा होतील, आता इथे झाल्यात कंप्लीट 4 धावा। जी अगर बात की जाए तो यहाँ पर 2 रन तो लिया था लेकिन 2 रन यहाँ पर देखते देखते दोनों बल्लेबाजों ने चुरा लिए। इस 2 रन को इस 4 रन में कन्वर्ट कर दिया और इस 4 रन की सहायता से टीम का स्कोर जा पहुंचा है 50 रनों पर, यानी कि टीम की हाफ सेंचुरी अब पूरी हो चुकी है और एक बढ़िया स्कोर की तरफ इनकी टीम जा पहुंची है। किती 50 धावा, 3 षटकांचा खेळ समाप्त झाला, 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेत, 6 बॉलचा अजूनही खेळ बाकी है सर। ये मैच आप देख रहे हो, 3 षटक के बाद टोटल 50 रन धावफलक के ऊपर दिख रहा है। 6 बॉल में मैक्सिमम कितना रन बनेगा आपको लगता है? ये अगर बात की जाए तो स्ट्राइक पर एक बढ़िया बल्लेबाज है और उनके साथ दे रहे प्रशांत, दोनों ही बढ़िया रन इन द बिटवीन है, तो मेरे ख्याल से इस ओवर में कम से कम 15 रन तक आ सकते हैं और टीम एक बढ़िया टारगेट तक जा पहुंच सकती है। प्रयत्न तर तेच राहतील कारण 3 षटकामध्ये 50 झाले, जवळपास 17च्या गतीने धावसंख्या आहे। फुल टॉस इथं पाहायला गेलं तर बीट होत असताना पाहायला मिळतोय, त्यानंतर यष्टीरक्षकाने थोडीशी चूक केली आणि अवंतरच्या सुरुवातीमध्ये एका धावेने धावफलक पुढे जातोय 51। जी अगर बात की जाए तो जो फील्डिंग की टीम की तारीफ करना चाहिए तो विकेट कीपर की, इसके पहले जो विकेट कीपर था उन्होंने भी बढ़िया विकेट कीपिंग की थी और इस समय भी जो विकेट कीपर है बढ़िया बैकअप करते हुए अपनी टीम के लिए। गोलंदाजी थोडीशी खराब राहिली आहे खरं तर, पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल त्याच्यावरती लवकर पिक केलाय, पुल करण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा कॉल आणि डेंजर एंडला थ्रो आहे आणि यस फलंदाज राहिलाय अगदी सुरक्षित क्रीजच्या बाहेर, फलंदाज बाद। जी हाँ, यहाँ पर रनआउट हो गए, एक बड़ा नाम, एक बड़ा बल्लेबाज इस समय रनआउट के रूप में अपना विकेट खोते हुए, लेकिन जिस समय टीम को जरूरत थी उस समय अपनी टीम के लिए बढ़िया योगदान दिया इस खिलाड़ी ने, इस बल्लेबाज ने, लेकिन इस समय एक बढ़िया थ्रो के कारण रनआउट होकर अपना विकेट खोते हुए और अब आए एक नए बल्लेबाज रोहिदास नवीन फलंदाज। खरं तर ज्या खेळासाठी सुनीलला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं होतं तो खेळ सुनीलने केलाय, कारण कमी बॉलमध्ये जास्त धावा बनवल्यात, धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावसंख्या आहे ती म्हणजेच 52 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते। बॉलचा विचार केला तर अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे, 10-12 धावा बनवण्याचा प्रयत्न नक्कीच आपल्याला खरं तर रिशान केले पण बारसू टीमचा पाहायला मिळेल। रोहिदास एक आक्रमक फलंदाज आहे, कॅलिबर आहे, ताकद आहे, नजाकत आहे या फलंदाजाकडे आणि पाहिलं गेलं तर फाईन लेगच्या दिशेमध्ये एकच धाव आपल्याला पाहायला मिळते। दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का पाहावं लागेल, थोडीशी वेळ आपल्याला जरूर पाहायला लागली आणि ते एकच धाव मिळते 53 धावा धावफलकावरती। जी अगर बात की जाए तो टीम का स्कोर इस समय 53 रन है और भी अगर 6-7 रन ऐड होते तो यानी कि 60 रन तक हो जाएंगे, यानी कि 15 रन प्रति ओवर सामने वाली टीम को जो फील्डिंग की टीम है उसको बनाने पड़ेंगे, तो काफ़ी मुश्किल हो सकता है क्योंकि अंतिम पड़ाव का यह मैच है तो उसमें थोड़ा बल्लेबाज के ऊपर प्रेशर होता है, मैच के ऊपर प्रेशर होता है, तो देखना है इस समय यह बल्लेबाज किस प्रकार की पारी खेलता है अपनी टीम के लिए। गेंदबाज तैयार, देखना है क्या करता है यह बल्लेबाज और ये बीट होते हुए पूरी तरह से, लेकिन एम्पायर के इशारे का इंतजार। जी हाँ, डिलिव्हरी सुरक्षित, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। प्रशांत नाराज आहे कारण माहिती होतं कमी गतीने टाकलेला बॉल आहे, बॅट थोडीशी वेगाने फिरली, बॉल अगदी हळूवार गतीने आला आणि बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल सोपवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। डॉट बॉल आपल्याला आलाय, पुन्हा एकदा फलंदाज सज्ज, पूल करण्याचा प्रयत्न झालाय
बॉल उंच गेला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली धावतोय, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला, 2 धाबा कंप्लीट होतील का? गुड रनिंग बिटवीन द विकेट. यस, 2 धाबा कंप्लीट. यस, नो अँड वेट. क्रिकेटच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सिंगलला डबल, डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर या 3 शब्दांचा वापर योग्यरित्या करावा लागतो आणि तोच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 50. जी अगर बात की जाए तो गेंदबाज की जितनी भी तारीफ की जाए कम. जिस समय डेथ ओवर में बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, मात्र 5 रन खर्च किए अभी तक और इस समय लेग साइड में खेला हुआ शॉट, यहाँ पर फील्डर मौजूद, मात्र 1 रन से ही संतुष्ट करना पड़ा, लेकिन 2 रन के लिए और बढ़ चुके हैं. रनआउट का मौका बन सकता है, लेकिन पूरी तरह से गेंदबाज थोड़ा रनआउट करने के थोड़ा बीट हो गए और इसी के साथ अगर टीम का स्कोर जा पहुंचा है. ग्रामीण भाषेत सांगायचं गेलं तर तेलही गेलं, तूपही गेलं, हातामध्ये राहिलं फक्त धुपाटणं, अशी परिस्थिती झाली आता मैदानाच्या आतमध्ये. कारण क्षेत्ररक्षक धावबाच्या स्थितीमध्ये जरूर बाद झालं असतं, पण इथे पाहिलं गेलं तर 2 धाबा कंप्लीट झालेले आहेत. आता इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच एका बाजूला असेल जय मल्हार धावीर प्रसन्न रोहा विरुद्ध आपण गणपतीपुळे 11 या 2 संघांच्या दरम्यान आपल्याला मॅच इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. टॉस साठी आपण विनंती करतोय दोन्ही टीम कॅप्टन्सला, आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. धर्मेशजी लांबोरे, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण टॉस साठी या. त्यानंतर गणपतीपुळे 11 गणेशजी गोरे टीमचे मॅनेजर, आपल्याला विनंती आपण सुद्धा टॉस साठी लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. त्याचबरोबर पांडुरंग आप्पे आणि त्याचबरोबर संग्रामजी गुरखे यांचं सुद्धा आयोजन कमिटीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत, सहर्ष आभार. कारण सकाळच्या 17 पासून आपण संग्रामला पाहतोय. खरं तर आयोजन कमिटीला खूप मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. आपलं आयोजन कमिटीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि मनापासून आभारी आहोत. कारण एक एक पाऊल चढत असताना प्रत्येकाची मोलाची साथ मिळणं गरजेचं असतं आणि ती साथ संग्रामजी गुरके आणि पांडुरंग आप्पे यांच्या माध्यमातून मिळाली या कमिटीला. त्या दोघांचंही आयोजन कमिटीच्या माध्यमातून आभार. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली 58. जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 59 धाबांची. 57 झालेलं आहेत. 58 धाबांचं टार्गेट. एका बाजूला धनगर समाजातील रबर का गब्बर संघ म्हणून ज्या संघाकडे आपण नेहमीच पाहत आलो आहे, जे मल्हार धावीर प्रसन्न रोहा विरुद्ध गणपतीपुळे 11 संघ. गणपतीपुळे 11 संघाचा विचार केला तर एक नौका संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर रबर बॉल क्रिकेट मधील एक बलाढ्य संघ. आपण थोडीशी चर्चा करूया कॅप्टन सोबत. आपल्यासोबत शिवम सर आपल्यासोबत जोडलेले आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. रोहा 11 के बीच और उनके अपोजिट के टीम के बीच यहाँ पर मैच का टॉस उड़ाया गया था और टॉस जीता यहाँ पर रोहा 11 ने. तो आपकी टीम यहाँ पर टॉस जीतने के बाद क्या लेना चाहती है? प्रथम फलंदाजी करू. प्रथम फलंदाजी. कशाला प्रथम फलंदाजी करायचं म्हणजे काय कारण काय तुमचा नेमकी? ना आमच्या जास्त बॅट्समॅन आहेत, म्हणजे पहिली प्रेशर न करता बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू. मग किती धावा करू शकता तुम्ही या बॅटिंगमध्ये? जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू. 50+. 50+. तर चला बघूया तुमची बल्लेबाजी तुम्ही कसं करतात. 50+. बेस्ट ऑफ लक. लाभले भाग्य मस बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी. महाराष्ट्रात राहतं मराठी बोलावंच लागेल. खरं तर मराठी माणसाचा आणि मराठी माणसाचा आवाज आज या मैदानावरती गाजत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपलंही स्वागत आहे. आपण सुद्धा कॉमेंट्री बॉक्स मध्ये मराठीतून आपण थोडीशी चर्चा कॅप्टन सोबत केली. आपलं सुद्धा स्वागत आहे. एम्पायर से गुजारिश है जल्द से जल्द मैच को शुरू किया जाए, क्योंकि काफ़ी कम समय हमारे पास बचे हुए हैं और काफ़ी मैचेस खिलाने जाने बाकी. अभी तक आप सभी लोगों का यहाँ पर बढ़िया से हमें सहयोग मिला है. आशा है अंतिम जो समय, अंतिम जो पड़ाव है उसमें भी आपके बढ़िया सहयोग की आवश्यकता है. तो जल्द से जल्द जिस टीम का जो फील्डिंग है वो फील्डिंग लगा ले और जिस टीम की जो बल्लेबाजी है तो बल्लेबाज भी अपने जो पिच पर अपने आ जाए बल्लेबाजी की ओर. आजचा दिवस विशाल अक्षरशः मैदानाच्या 4ही कोपऱ्यामध्ये जिथे जिथे कमी तिथे तिथे विशाल सांगतोय आम्ही. जिथे परिस्थिती गंभीर तिथे सांगतोय विशाल आम्ही आहोत खंबीर. आणि विशाल आज खंबीरपणे उभा आहे. तो म्हणजेच खरं तर या आयोजन कमिटीच्या पाठीमागे
खरं तर अनेक सहकारी आहेत, आज त्यांचं नाव घेऊ शकत नाही, इतकी मोठी आयोजन कमिटी आहे. प्रत्येकाची नावं आम्हाला जरूर माहीत नाही आहेत, पण आज प्रत्येकाचं खरं तर आभार मानावं तितकं कमी आहेत, कारण इतकी मोठी स्पर्धा आज प्रत्येक खेळाडूसाठी आणि प्रत्येक प्रेक्षकांसाठी या मैदानावरती घेऊन आलेले आहेत. ग्रामीण भागामध्ये स्पर्धा ऑर्गनाईज करणं सोपं आहे, पण मुंबई नगरीमध्ये एक अशी स्पर्धा घेणं खूप अवघड काम आहे, आणि ते अवघड काम सोपं करण्याचं काम खरं तर या आयोजन कमिटीच्या माध्यमातून स्वर्गीय अनिकेत दादा स्मृती चषकाच्या माध्यमातून केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अनेक रात्री या स्पर्धेसाठी जागवल्यात आणि त्या रात्री आज स्वप्न पूर्ण होत असताना पाहायला मिळतं. पहिल्याच बॉल वरती प्रहार चांगला आहे, क्षेत्ररक्षण त्याच्यापेक्षाही चांगला आहे, आणि पहिल्याच बॉल वरती सिंगल धाव मिळाली. जी हाँ, 1 रन की सहायता से टीम का यहाँ पर खाता खोलते हुए अब स्ट्राइक पर है. एक आहे सकाराम, एक आहे गंगाराम. नावं माहीत नसतील तर आम्हाला हीच अनाऊन्स करावे लागतील. पटका चांगला आहे, पूल करण्याचा प्रयत्न आणि चैतन्य बॉलच्या खाली पोहोचतोय फलंदाज बाद. राजू आणि दोनों टीम का एक प्लेयर को इधर बुला लिया. काय बदललाय दादा. खरं तर दत्ता साहेब जेव्हा क्रिकेट खेळत होते तेव्हा एक बॅट नसायची आणि 30 प्लेयर असायचे. आता 12 बॅट आल्या पण 12 खेळाडू मिळत नाही. ही आताची परिस्थिती आहे क्रिकेटची, सत्य परिस्थिती आहे. क्रिकेटमध्ये लाख रुपये आले पण क्रिकेटमध्ये 12 खेळाडू खेळायला मिळत नाही. ही शोकांतिका आहे खरं तर या क्रिकेटची. आज क्रिकेटमध्ये भरपूर सारा पैसा आलाय, लोकल टू ग्लोबल हा क्रिकेटचा खेळ झालाय, पण क्रिकेटचं महत्व अनेकांना माहिती नाहीये. चला 12वा खेळाडू असेल तर प्लीज पाठवून द्या, कारण अनिवार्य असेल 12वा खेळाडू. एक गोरसई आणि वाकळ्यांची मॅच, 1 लाख रुपयांची स्पर्धा. वाकळ्यांच्या संघाकडे 12वा खेळाडू नव्हता, डायरेक्ट टीमला बाद केलं होतं, कारण संघ जिंकल्यानंतर सुद्धा संघाला बाद केलं होतं. त्यामुळे असे निर्णय टेनिस क्रिकेटमध्ये घडतायत, त्यामुळे आपला 12वा खेळाडू असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. कारण युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग आनंद घेत असतात. कोणाचं तोंड दिसतं, कोणाचं तोंड दिसत नाही, पण त्या खेळाडूचं नाव काय आहे, काय केलेलं आहे, त्याने किती धाबा बनवल्यात, किती विकेट घेतल्यात याची माहिती पोहोचवणं करतं आमचं काम आहे. आणि ते आमचं काम आहे तर ते आमचं काम चोखपणे पार पाडण्यासाठी तुमच्या अतिरिक्त खेळाडूंची गरज असते. खरंच आहे. मला या ठिकाणी आपणाला सांगू इच्छितो मी या यूट्यूबच्या माध्यमातून, आमची जरी कॉमेंट्री बैलगाडीची आणि कुस्तीची असली तरी खऱ्या अर्थानं कोणाचा बैल किती लाखाचा, कुठल्या गावचा, कोण मालक त्याचा, हे आम्ही जसं सांगत असतो तसं तुम्ही या ठिकाणी जो क्रिकेट खेळतो त्याला तुम्ही एवढ्या उंचीवरती नेऊन ठेवता. म्हणून तुमचं मनापासून स्वागत आहे. कारण जो क्रिकेटर खेळत असतो, बॉलिंग असेल किंवा बॅटिंग असेल किंवा फिल्डिंग असेल, या तिन्ही क्षेत्रामध्ये आपलं नाव आणि आपला गेम दाखवत असेल, त्या खेळाडूला तुम्ही एवढ्या उंचीवरती नेऊन ठेवा की महाराष्ट्रानेच नाही तर देशाने त्याला बघणं गरजेचं आहे. कारण खेळ हा खेळ म्हणून खेळला पाहिजे. ह्यामध्ये कोणी पराभव करण्यासाठी, कोणाला हरवण्यासाठी कोणी खेळू नका, कारण हा खेळ प्रत्येकासाठी आहे. 2 धाबा धावपलकावरती आहेत. पहिला षटक समाप्त झालाय. 2 अशी धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळतीये. खरं तर मात्र 2 रन आहे. 2 धाबा आहेत धावपलकावरती. पहिलं षटक समाप्त झालंय. 58 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि प्रशांत गोलंदाजी मार्कवरती सेकंड षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर अनेक अलीकडच्या काळामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रेकॉर्ड्स बनत आहेत. गल्लीमध्ये खेळला जाणारा हा टेनिस क्रिकेटचा खेळ आज एका स्टेडियम पर्यंत पोहोचलाय. त्यामध्ये दादोजी कोंडदेव स्टेडियम ठाणे ही आपल्याच महाराष्ट्रातील मुंबईतील एक नामांकित शहर आणि त्या नामांकित शहरातील एक नामांकित स्टेडियम, इथे खरं तर ISPL सारखी स्पर्धा होते. अभिमानाची बाब महाराष्ट्रासाठी. आणि आणखीन एक लांब 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 लांबच लांब षटकार. फलंदाज काय बॅटिंग करतोय. पहिल्याच बॉल वरती अगदी पाहायला गेलं तर सरळच्या दिशेनं डाउन दी ग्राउंड फटका कन्वर्ट केलाय. 6 धाब्यांसाठी षटकार. जी अगर बात किया तो काफी विशाल लक्ष्य का यहाँ पर टारगेट दिया गया है, लेकिन पहले ओवर में मात्र 2 रन आए थे, लेकिन दूसरे ओवर में देखते देखते पहले लगता है पेविलियन से ही सेट होकर आए थे बल्लेबाज, और पहली गेंद पर यहाँ पर सीधे स्टैंड एंड डिलीवरी कर दिया. अब देखना है दूसरी गेंद पर किस प्रकार की बल्लेबाजी करते हैं. पुढे कमी गतीने टाकलेला बॉल. पंच कळवतायत इट्स वाईड बॉल म्हणून तर नेहमी म्हणलं जातं. खरं तर तुमचं नाणं खणखणीत असून चालत नाही, तर तुमचं नाणं खणखणीत आहे ती वाजवून दाखवण्याची कला तुमच्या अंगी असावी लागते, आणि ती कला या खेळाडूकडे आहे. त्याने खरं तर वाजवून दाखवलंय नाणं. पहिल्या बॉल वरती षटकार आलाय, त्यानंतर वाईड आलाय.
पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक पोहोचतो तिथपर्यंत. फेकी दर्जेदार आहे आणि सिंगल धाव. लगेच बॅकअप पहा. तर हे महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. आयुष्यवाद असो किंवा बँक बॅलन्स, बॅकअप खूप महत्वाचा. अन्यथा स्पर्धेतून तुम्हाला बॅकअप करावं लागू शकतं. बँकेमध्ये बॅलन्स नसाल कर्जबाजारी होता. क्रिकेटमध्ये बॅकअप नसेल अतिरिक्त धावा जातात. त्यामुळे संघ पराभूत होतो. त्यामुळे बॅकअप खूप महत्वाचा असतो आणि तेच पाहायला मिळालं. एकदम ओके है मेरे भाई, बिल्कुल सही बात कर रहे हो आप. बैकअप बहुत ही जरूरी है. विकेट के पीछे खेला हुआ शॉट, यहाँ पर फील्डर मौजूद, मात्र 1 रन. इस 1 रन की सहायता से टीम का स्कोर बढ़ते हुए टीम का स्कोर जा पहुंचा है 11 रनों पर. 1 आणि 2 धावांनी ही मॅच बनणार नाहीये. तर तुम्हाला षटकार आणि चौकारांचाच पाडा मैदानाच्या आतमध्ये बोलावा लागेल. आणि आता जो स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे तो जरूर प्रयत्न करतोय. हो 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 अगदी पाहायला गेलं तर पहिल्या लोकल ट्रेन आणि पहिल्या प्लॅटफॉर्मवरून अगदी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती जशी जाते तसा हा बॉल टर्न झालाय आणि फलंदाज बीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. जी हाँ, आप इस बड़े बड़े शॉट खेलने का प्रयास कर रहे हैं क्योंकि जानते हैं एक बड़ा टारगेट है, लेकिन स्कोर से काफी इसी बीच हवे में खेला हुआ शॉट यहाँ पर देखते देखते 2 रन लगता है पूरा कर लेंगे. जी हाँ, 2 रन पूरा कर लिया है. इस 2 रन की सहायता से टीम का स्कोर बढ़ते हुए टीम का स्कोर जा पहुंचा है 13 रनों पर. 13 रनों से कुछ नहीं होने वाला. कम से कम आपको इस दूसरे ओवर तक आपको कम से कम 25 रन चाहिए थे टीम के पास. तब आप एक बढ़िया जो 67 रन के आसपास जो टारगेट है उसके आसपास पहुंच सकते हो. नहीं तो मैच काफ़ी आपसे दूर हो जाएगा. पहिली मॅच माइंडसेट खूप महत्वाचं आहे. जे प्लॅनिंग केले ना त्याचं एक्झिक्युशन होणं खूप मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. म्हणून नेहमी म्हणलं जातं घड्याच्या काट्यांवरती विश्वास ठेवू नका, स्वतःच्या मनगटावरती स्वतःच्या कष्टांवरती विश्वास ठेवा. वेळ बदलते आणि बदलवता सुद्धा येते. आता खरं तर घड्याच्या काट्यावरती न विश्वास ठेवता आतापर्यंत केलेले प्रयत्न, आतापर्यंत केलेलं प्रॅक्टिस, आतापर्यंत स्वतःवरती असलेला आत्मविश्वास, स्वतःवरती असलेला सेल्फ कॉन्फिडन्स तुम्हाला या मॅच मध्ये दाखवावा लागेल. मॅच जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा या मैदानाच्या आतमध्ये करावीच लागेल. 13 धावा धावफलकावरती आहेत. मॅच अगदी पाहायला गेलं तर विग्नरचा 11 पासून थोडीशी दूरवरती जाते की काय असा प्रश्नचिन्ह आता सध्या मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. हो 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 परफेक्ट यॉर्कर, खोलवर पद्धतीचा बॉल, फलंदाज बाद, मैदानाच्या बाहेर, फलंदाज क्लीन बोल्ड. तीसरी ट्रॉफी सटीक यॉर्कर. जी अगर बात की जाए तो आप अगर इस प्रतियोगिता में अगर जो भी टीम खेलने आई है, लेकिन खेलने आने के बाद मैच जीतने के बाद घर क्या लेके जाती है, तो जी अगर बात की जाए तो इस टीम की जो मेहनत है वो एक ट्रॉफी रखी जाए. यहाँ पर जो भी टीम इस मैच को जीतेगी कम से कम जाते जाते 1 ट्रॉफी तो अपने घर जरूर लेकर जाएगी. जो भी टीम इस मैच को जीतती है घर जाते जाते 1 ट्रॉफी यहाँ पर से कंफर्म लेके जाने वाली है. जो तीसरा स्थान की जो ट्रॉफी है वो आप घर लेके जा सकते हो, लेकिन इसमें मेहनत चाहिए, आपका संघर्ष चाहिए, आपकी कोशिश चाहिए. तो ये जो कोशिश की अगर बात की जाए तो जो गेंदबाजी कर रही है, जो फील्डिंग कर रही है टीम, वो अपनी कोशिश यहाँ पर जारी रखी है. किस प्रकार की गेंदबाजी कर रही है, जिस प्रकार की बल्लेबाजी की उसकी टीम ने, जिस प्रकार की मेहनत की है उसकी टीम ने, उस प्रकार लगता है कम से कम पहला ट्रॉफी भी लेके जा सकती है. जिस प्रकार का उन्होंने टारगेट यहाँ पर सेट करके रखा था, लेकिन इस समय गेंदबाजी की ओर देखते हैं किस प्रकार की उनकी टीम गेंदबाजी करती है. सुनील गोलंदाजी मार्क वरती, ज्याने बॅटिंग अप्रतिम केली आहे, गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल सिंगल आला, चांगला बॉल. अगदी पाहिलं गेलं तर इथे आणखीन एक कटर पद्धतीचा बॉल, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. सुनील पहा अगदी 4-5 पावलावरून धावतायत. त्यानंतर योग्य टप्प्यावरती गोलंदाजी, लेंथ आणि लाईन वरती खूप सारं कंट्रोल पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, तिथे पाहिलं गेलं डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल झाला, दुसऱ्या डाव्याचा प्रयत्न केला, थोडीशी घसरण झाली आहे आणि फलंदाज पाहिलं गेलं तर अगदी कमी गतीने धावतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये पाहावं लागेल आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. जी हाँ, रनआउट के रूप में अपना विकेट खोते हुए अगर बात किया तो पहले वहां पर गेंदबाजी छोर पर उनका पैर स्लिप हो गया, नहीं तो वो भी रन पूरा कर लेते थे. लेकिन क्रिकेट एक अनिश्चितता का खेल है, किसी भी समय किस प्रकार की भी घटना घट सकती है.
समोरच्या एखाद्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही कमी समजताना तेव्हा अशा पद्धतीच्या घटना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळतात. कारण तुम्ही थोडासा वेगाने जरी धावला असता तर इझिली सिंगल कंप्लीट झाली असती, पण क्षेत्ररक्षकाची ती मानसिकता पाहायला मिळाली नाही. खेळाडूची मानसिकता नसल्यामुळे खरं तर अगदी कमी गतीने धावला, दुसऱ्यावरती ओव्हर कॉन्फिडन्स दाखवला. इथे पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली शंकर दादा आणि फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक विकेट्स डाऊन, फलंदाज बाद. अगदी पाहिलं गेलं तर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 15 अशी धावसंख्या धावफलकावरती. नेहमी म्हणलं जातं हरताय म्हणून कधी खेळणं सोडू नका, कदाचित शेवटच्या क्षणी निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. त्यासाठी प्रयत्न 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 करा आणि प्रयत्न केले तर नक्कीच. म्हणून तर म्हणलं जातं संघर्ष सुद्धा त्यांनाच निवडतो ज्यांच्यामध्ये लढण्याची धमक आहे. आता खरं तर संघर्षाने तुम्हाला निवडलेला आहे, लढण्याची धमक तुमच्या अंगामध्ये किती आहे ते तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये दाबावं लागेल. क्षमतेपेक्षा जास्त दाबायला दमच लागतो आणि तो दम आता तुम्हाला क्षमतेपेक्षा जास्तच मैदानाच्या आतमध्ये लावावा लागेल, कारण जिंकण्यासाठी अजून खूप मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 15 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. इस समय एक लेफ्ट हैंड बल्लेबाजी छोर पर तो गेंदबाजी छोर पर एक बड़ा नाम और उनका काम भी काफ़ी बड़ा होता है. जिस समय क्रीज पर आते हैं, जिस समय कमेटी भी रहते हैं, हाँ क्या नाम है उसका, सुनील भाऊ, वो भी एक बढ़िया गेंदबाज के साथ, बढ़िया बल्लेबाज के साथ एक बढ़िया कमेंट्री भी करते हैं. लेकिन इस समय अपना संपूर्ण योगदान देते हुए अपनी गेंदबाजी के लिए सर्वगुण संपन्न असं व्यक्तिमत्व. क्रिकेट कमेंटेटर, त्यानंतर एक प्रामाणिक खेळाडू, क्रिकेटवरती आतापर्यंत केलेलं प्रेम त्या खेळाडूला एका विशिष्ट उंचीवरती घेऊन जात असताना आपल्याला पाहायला मिळतं. ॲज अ खेळाडू म्हणून तो ग्रेट आहेच, पण ॲज अ कॉमेंटेटर म्हणून महाराष्ट्रातील मराठी समालोचक IPL कॉमेंटेटर कुणाल दाते सर. एक्झिबिशन मॅच 3 ऑगस्ट 2025 मुंबईमधील क्रिकेटची पंढरी भूमिपुत्र मैदान कोपरकरने नवी मुंबई समालोचकांच्या टीममध्ये हा खेळाडू इन ॲक्शनमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगर बात की जाए तो इस मैच में मात्र औपचारिकताएं रह गई है, क्योंकि जो टारगेट है उससे काफ़ी दूर इस समय बल्लेबाजी करने वाली टीम. तो देखना है किस प्रकार की बल्लेबाजी करती है इस अंतिम ओवर में. लेग साइड में खेला हुआ शॉट, यहाँ पर फील्डर मौजूद जिन्होंने बढ़िया फील्डिंग की थी अपनी टीम के लिए. पहले ओवर में डाई लगाकर एक हाथ से गेंद को पकड़ा था और इस समय भी लगातार अपने पास से किसी भी गेंद को पार करने का मौका नहीं दे रहे अपने से. और इस समय स्ट्राइक पर लेफ्ट हैंड बल्लेबाज, लेफ्ट हैंड राइट हैंड की यह जोड़ी. एक हाती मॅच जिंकतो की काय अशी परिस्थिती पाहायला मिळते. कमी गतीने टाकलेला बॉल फिंगर रोल केले तर अगदी पाहायला गेलं तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. इथे पाहायला गेलं तर प्रतिम गोलंदाजाने दाखवली आहे. रिशांक इलेवन बारसू खरं तर नेहमीच आपण पाहत आलो. आज टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम, ओपन क्रिकेटचा विचार केला, फ्रँचायझी क्रिकेटचा विचार केला तर अनेक असे नामवंत संघ आहेत. त्या संघांचा नेहमीच आपण विचार करतो. तसंच धनगर समाजाचं क्रिकेट आणि धनगर समाजाच्या क्रिकेटमध्ये रिशांक इलेवन बारसू संघाचा सुद्धा एक वेगळा विचार नेहमीच आपण करत आलो आहे. कारण खेळाच्या माध्यमातून त्यांनी केलेली आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी त्यांच्या वेगळ्या उंचीवरती घेऊन जात असताना पाहायला मिळाली. विशालजी आखाडे साहेबांचा खरं तर हदनकळे हा संघ पाठीमागल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगाममध्ये पाहायला गेलं तर एक हाती अनेक मॅचेस जिंकताना पाहायला मिळाला. संकल्प विजय प्रतिष्ठान असेल, त्यानंतर दादा एडगे 11 संघ असेल, काही काळ आटपाडी एक्सप्रेस हा संघ असेल, म्हणजे काही संघांचा जर पाहायला गेला ना तर ठराविक वेळ हा खरं तर त्या संघांचा राहिलेला पाहायला मिळतो. आणि फ्रँचायझी क्रिकेट अलीकडच्या काळामध्ये खेळाडूंना मिळणारी मागणी, त्याच्यामुळे अनेक संघ खरं तर सीझन्स बदलला की संघ बदलत असताना पाहायला मिळतात. त्यामुळे कोणत्याही अशा 1-2 संघांचा वर्चस्व आपल्या धनगर समाजाच्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळत नाही. नेहमीच एक समतोल गुणतालक आपल्याला पाहायला मिळाला आणि मॅच फिनिश झाली आहे. रिशांक इलेवन बारसू संघ अगदी क्वालिफायच्या मॅचसाठी पात्र ठरलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नॉन अदर दॅन आपल्या समाजातील नवी मुंबई शहरातील सर्वांचा लाडका गोड आवाज सुनीलजी लांबोरे सर ठरले त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सुनील लांबोरे सरांना विनंती, आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचा. संतोषजी पटकरे साहेबांच्या माध्यमातून
आकर्षक स्पॉन्सर्ड केलेला टी शर्ट्स देऊन आपला गौरव या व्यासपीठावरती केला जातो आहे. जी हाँ, जैसा नाम और वैसा ही काम करते हुए यहाँ पर सुनील भाई जिस प्रकार की बल्लेबाजी की, जिस प्रकार की गेंदबाजी की, जिस प्रकार का योगदान दिया, उससे पूरी तरह कंफर्म हो गया कि मैन ऑफ मैच का जो पुरस्कार है उन्हें ही मिलने वाला है. और उनसे गुजारिश है कि जहाँ कहीं भी वो मंच के पास आ जाए और अपना मैन ऑफ द मैच का पुरस्कार ले जाए. सुनील. मराठी माणसांसाठी लढणारी संघटना म्हणजेच शिवसेना. शी म्हणजे शिस्तबद्ध, व म्हणजे वचनबद्ध, से म्हणजे सेवाभावी, ना म्हणजे नामर्दांना स्थान नसणारी संघटना म्हणजेच शिवसेना. शिवसेना पक्षाचे नेते सन्माननीय आनंद चौगुले साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट्स देऊन सन्मानित करत आहोत, ते म्हणजेच सुनीलजी लांबोरे सरांना. चला फास्ट या सुनील लांबोरे सर. ज्या वेगाने बॉलला फिरवताना ते वेगाने तुम्हाला इथपर्यंत यावं लागेल, नाहीतर मॅन ऑफ द मॅचचा किताब थोडासा फिरू शकतोय. चला या लगेच. मेहनत आहे आणि मेहनतीचं फळ नक्कीच तुम्हाला द्यावं लागेल. टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच टीम जे मल्हार राहवीर काय धावीर प्रसन्न रोहा अ या संघाने. थोडंसं कन्फ्युजन होतं कारण नवीन नाव तर आमच्या मुखामध्ये सातत्याने नाही आहे, पण रबर का गब्बर म्हणून या संघाकडे आम्ही नेहमीच पाहतोय. सुनील लांबोरे मॅन ऑफ द मॅच. मोमेंट्स टिपण्याचं काम प्रशांत करतोय. मित्र 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 असावा वनव्यामध्ये गारव्यासारखा, आणि प्रशांत आज गारव्यासारखा फोटो काढतोय. आम्हाला घेऊ नका म्हणजे झालं. गणपती पुणे रोहा